मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर संजय गांधी निराधार योजना अत्यंत महत्त्वाची योजना, जी संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा वृद्ध भूमिहीन शेतमजुरांची जी काही योजना आहेत, वेगवेगळ्या ह्या ज्या काही योजना आहेत, त्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना प्रश्न आहे की आम्हाला पैसे कधी मिळणार। आपण एक मागच्या 2 दिवसाखाली एक व्हिडिओ टाकला होता की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे वितरित करण्यात आले आहेत, म्हणजे अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे, पण अद्याप जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये कोणतेही पैसे जमा झाले नाहीत। त्याच्यामुळे लाभार्थ्यांना प्रश्न आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे महिन्याला मिळत आहेत। आता तर फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्याचे एकत्रितपणे महिलांच्या खात्यामध्ये, जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये एकूण 3000 रुपये जमा झाले आहेत व 2100 रुपयांची सुद्धा चर्चा सुरू आहे। पण खरंच ज्यांना गरज आहे, म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना असू द्या किंवा जे अशा योजना आहेत, जे लाभार्थी आहेत त्यांचे 2-3 महिन्यापासून जे पैसे आहेत ते पेंडिंग आहेत। आपण आपले जे व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता, त्याच्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये खूप लोकांनी कमेंट केलं आहे की आम्हाला 2-3 महिने झाले पैसे मिळाले नाहीत, हे पैसे कधीपर्यंत मिळणार आहे। तर याबद्दल आपण सविस्तरपणे संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे कोणताही पार्ट मिस करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। आता हे पैसे तुम्हाला कधी मिळणार किंवा हे पेंडिंग का आहे, तुम्हाला GR येऊन म्हणजे 5 मार्च 2025 रोजी GR सुद्धा आला आहे, म्हणजे शासन निर्णय आला आहे। तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांची अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतन खर्चासाठी माहे जानेवारी ते फेब्रुवारी 2025 करता अनुदानाचे वाटप सुद्धा करण्यात आले आहे। आता शासन निर्णय 5 मार्च 2025 रोजी आलेला आहे, 5 मार्चलाच आलेला आहे। त्यानंतर वितरित किती पैशांचे केलेलं आहे हे माहिती दिलेली आहे। आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर जी योजना आहे त्यांच्यासाठी किती खर्च करण्यात आलेला आहे ही सर्व माहिती आलेली आहे। पण जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये 1 रुपयाही आला नाही। तर काही जणांचे आले आहेत, पण काही जणांचे बिलकुलच म्हणजे पैसे 3 महिने नोव्हेंबर महिन्यापासून पैसेच आले नाही। तरी ते तुम्ही जर KYC केली नसेल, तुमचे जे काय KYC आहे ते केले नसेल, तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत। आणि शासनाने सांगितलेलं आहे की DBT करून घ्यायला, गव्हर्नमेंटने आधी सांगितलेलं आहे की DBT करून घ्या, तुमचे पैसे येतील। शासनाकडून तरी आता पैसे सोडण्यात आलेले आहे, पण तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत। तर तुम्ही काळजी करण्याची गरज नाहीये की इथे एकच सांगेन की तुम्हाला मार्च एंड पर्यंत, म्हणजे इथे जे आर्थिक नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे नक्कीच येणार आहे। तर तुम्ही यासाठी काय करू शकता, तर तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करू शकता। तिथे संजय गांधी निराधार योजनेबद्दल तुम्ही माहिती काढू शकता। तिथे जाऊन विचारायचं की आमचे पैसे आले नाहीत का नाही आले, तिथे लॉगिन ID आहे ते टाकायचं, संपूर्ण माहिती तिथे तुम्हाला मिळून जाणार आहे। तर शासनाकडून तरी हे लाभ तुम्हाला मिळाला आहे। तुम्हाला 1500 रुपये सध्या देत आहे, जसे की लाडकी बहिणीला सुद्धा 1500 रुपये मिळत आहे, तसे सुद्धा हे जे काही संजय गांधी निराधार योजना आहे किंवा ही इतर योजना आहे त्यासाठी तुम्हाला 1500 रुपये मिळत आहे। पण जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही, तर पहिलं कारण KYC केली नसेल। KYC करणे अत्यंत गरजेचं आहे, त्यावरती सुद्धा व्हिडिओ आहे, तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता की KYC म्हणजे काय किंवा कशासाठी करायचं। आता ते जे काही KYC आहे ते तुम्हाला करावं लागेल, DBT लिंक आहे का नाही ते पाहावं लागेल। आणि आता पैसे तुम्हाला मार्च एंड पर्यंत म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत नक्कीच येऊन जाणार आहे। नवीन आर्थिक वर्ष जेव्हा सुरू होईल तेव्हा ते पुन्हा फायनान्शियल नवीन डिसिजन्स घेतले जातात किंवा नवीन सुरू होतं, त्याच्या आधी तुम्हाला हे पैसे नक्कीच मिळणार आहे। फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत, जानेवारीचे पैसे सुद्धा मिळणार आहेत। मार्च बद्दल अजून कोणताही GR आला नाही। आता नवीन जे GR आहे ते याबद्दल हेच आहे की 5 मार्च 2025 ला एक आलं होतं, त्यानंतर 13 मार्चला एक नवीन GR आलेला आहे। त्याच्यामध्ये सुद्धा सांगण्यात आलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विशेष सहाय्य योजना आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत हा एक GR आला आहे। त्याच्यानंतर कोणतीही इथे अपडेट आली नाही। त्यामुळे यामध्ये शासन निर्णय काय दिलेला आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विशेष सहाय्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सोबतच्या विवरणपत्रातील 35 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांपैकी एकही पद 6 महिन्यापेक्षा अधिक काळ रिक्त राहून व्यापगत झालेलं नाही, या अटीचा अधीन राहून एकूण 1422 अस्थायी पदे दिनांक 1/3/2025 ते दिनांक 31 ऑगस्ट 2025 पर्यंत पुढे चालू ठेवण्यास हा एक शासन निर्णय आलेला आहे। तर जे लाभार्थी आहे संजय गांधी निराधार योजना किंवा जे इतर विशेष सहाय्य योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांनी काळजी करण्याची गरज नाही। शासनाने इथे वितरित करण्यात, म्हणजे अजितदादा पवारांनी सुद्धा बजेट जेव्हा ठरवण्यात आले होते त्याबद्दल सुद्धा महत्त्वाची इथे अपडेट दिली होती। तुम्ही पाहू शकता पुढे व्हिडिओमध्ये की तुम्हाला पैसे वितरित करण्यात आले आहेत व पैसे सुद्धा मिळणार आहेत। आता ज्यांना
पैसे मिळाले नाहीत, नक्कीच त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण टेन्शन घ्यायची गरज नाही. शासनाकडून पैसे आले आहेत, लाडकी बहिणीचे पैसे आले तसेच इथे संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा विशेष सहाय्य योजनेचे पैसे सुद्धा लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ते महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच पहिल्यांदाच सबस्क्राईब करा. चला त्याची पुढची माहिती आहे ते पाहून घेऊयात. विविध योजना राबवण्यात येत असून अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. या संस्थेला देखील पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. दिव्यांगांच्यासाठी शिष्यवृत्ती, कृत्रिम अवयव व साधने विकत घेण्यासाठी तसेच स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य अशा योजना राबवण्यात येत आहेत. दिव्यांग कल्याणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान 1% निधी राखीव ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. राज्यातील विविध समाजातील उन्नतीसाठी 18 महामंडळे स्थापन करण्यात आली असून विविध योजनांचा लाभ घेणे लाभार्थ्यांना सुलभ व्हावे यासाठी या महामंडळाच्या सर्व योजना एकाच संकेतस्थळावर आणण्याचं राज्य सरकारचं नियोजन आहे. सन 2025-26 या वर्षाच्या करता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला 25,581 कोटी रुपये, आदिवासी विकास विभागाला 21,495 कोटी रुपये, इतर मागास व बहुजन कल्याण विकास विभागाला 4,368 कोटी रुपये, दिव्यांग कल्याण विभागाला 1,526 कोटी रुपये आणि अल्पसंख्याक विकास विभागाला 812 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. असंघटित कामगार कल्याण आभासी महामंडळाकडून 1,75,00,000 असंघटित कामगार आणि शेतमजुरांच्यासाठी सामाजिक सुरक्षा योजना राबवण्याचा विचाराधीन आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच अन्य विशेष सहाय्य योजनातील अर्थसहाय्य सर्व लाभार्थींना बँक खात्यात थेट जमा करण्यात येणारे डीबीटी पद्धतीने. लेख लाडकी योजनेअंतर्गत 1,13,000 लाभार्थींना थेट लाभ देण्यात आला आहे. 2025-26 साठी या योजनेच्या करता 50,55,00,000 रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची 100% प्रतिपूर्ती करण्यात येत आहे. मान्यता प्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींना हा लाभ देण्यात येतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी आतापर्यंत 33,232 कोटी रुपये खर्च झालेला आहे. 2025-26 मध्ये या योजनेच्या करता 36,000 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग जरा बजेट होऊ द्या ना. काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचा आमच्या विचाराधीन आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत सुमारे 22 लाख महिलांना लखपती दीदी होण्याचा मान मिळाला आहे. सन 2025-26 मध्ये आणखी 24 लाख महिलांना लखपती करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे. नवी मुंबईत उल्वे तर निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना आश्वासन दिले होते की 1,500 रुपयांचे 2,100 रुपये केले जातील. पण इथे बजेटमध्ये कोणतेही वाढ न केल्यामुळे जे लाभार्थी आहे, जे निराधार बांधव आहे, त्यांना कोणतेही वाढ न केल्यामुळे अतिशय दुःख झालेलं आहे. व इथे विधानसभा निवडणुकीच्या काळात सगळे निराधार बांधवांना इथे 2,100 रुपये वाढ केले जाणार अशी सुद्धा माहिती आली होती. पण इथे कोणतेच आश्वासन पूर्ण न केल्यामुळे महायुती सरकारने आपले शब्द फिरवले का असे दिसून येत आहे. संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांना बजेटकडून खूप मोठे अपेक्षा होते, पण यामध्ये कोणतीही अपेक्षा पूर्ण झाले नाही. महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही